नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक खुशखबर घेऊन आलो. तर आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तर जमा झालेलाच आहे. तर आता ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा महिलांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता लाडकी बहिणींचे जे काही पैसे आहेत, जे काही डिसेंबरचा हप्ता ते आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात याचे पैसे आहेत ते जमा झालेले आहे. त्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत जमा होईल. ज्या लाडक्या बहिणींना अधिक पैसे मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हे काम करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे इथे मिळणार नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं येतील. सर्वप्रथम आपण इथं पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झाला. तर यामध्ये सर्व पहिला जो जिल्हा यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, त्यानंतर चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर इथे आपलं नागपूर, नांदेड. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला की नाही. तर बरेच महिलांचे कमेंट्स इथे येतात की आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय मिळालेलं नाही, नोव्हेंबरचा मिळालेला नाही की डिसेंबरचा मिळालेला नाही. तर आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथे जमा होत आहे. तर आपण आतापर्यंत 20 जिल्हे बघितलेले आहेत. त्यानंतर दुसरे सुद्धा जिल्हे यामध्ये ॲड केल्या गेलेले आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं येत आहेत तर ज्यांनी KYC केलेली आहेत तर आता 31 डिसेंबर ही लास्ट तारीख होती जे की लाडक्या बहिणींची KYC करण्यासाठी. ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमची KYC पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्हल असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. जे की महत्त्वाच्या गोष्टी आहे म्हणजे तुमचा सर्वप्रथम तुमचं DBT लिंक असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे येतील ते आधार थ्रू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाते. त्यानंतर नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर एकूण 36 जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे तर जमा होत आहे. तर आता डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात इथं जमा झालेलाच आहे. परंतु तुम्हाला जर मिळालेला नसेल सर्वप्रथम तुम्ही DBT लिंक कोणत्या खात्याला झालेली आहे ते चेक करून घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही, पेंडिंग आहे ते चेक करून घ्या. तुम्ही तुमचा आधार बँक पासबुक लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. फॉर्म तुमचा अप्रूव्हल आहे की नाही ते चेक करून घ्या. तुम्ही तुमची KYC केली की नाही ते चेक करून घ्या. हे महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. हे जर सर्व बरोबर असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासाच्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाणार आहेत. तरीसुद्धा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म या तारखेपासून इथं सुरू होतील. ज्यांना कोणाला फॉर्म नवीन भरायचं असेल किंवा ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले असेल तर अशांनी पुन्हा नव्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे कशा पद्धतीने सुरू करायचे आहे यावरती सुद्धा आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.